नागपुर में क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम ने जुए के बड़े अड्डे पर छापामार कार्रवाई करते हुए हड़कंप मचा दिया है। कलमना थाना क्षेत्र के पावन गांव से टू सिस्टर फार्म हाउस में चल रहे हाई प्रोफाइल जुआ क्लब का पुलिस ने पर्दाफाश किया है। पुलिस ने मौके से 16 जुआरियों को गिरफ्तार किया है, जबकि 7 आरोपी फरार होने में कामयाब रहे। क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम को गुप्त सूचना मिली थी कि पावन गाँव के टू सिस्टर फार्म हाउस में ताश के पत्तों पर लाखों का दाव लगाया जा रहा है। सूचना के आधार पर पुलिस टीम ने फार्म हाउस पर अचानक रेड मारी। पुलिस ने मौके से फार्म हाउस बुक करने वाला आरोपी निकेश त्रिपाठी, तुषार लोनारे और 14 अन्य जुआरियों को रंगे हाथों गिरफ्तार कर लिया है। वही छापे के दौरान 7 आरोपी फरार हो गए। पुलिस ने मौके से 72,750 रुपए नकद, 22 मोबाइल फोन, 2 कारें और 7 दोपहिया वाहन समेत कुल 24,63,750 का मुद्देमाल जब्त किया है। कलमना थाने में महाराष्ट्र जुआ अधिनियम के तहत मामला दर्ज कर फरार आरोपियों की सरगर्मी से तलाश की जा रही है। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5 पथकातील पोलीस हवालदार शेरा उर्फ प्रवीण भगत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन कळमना हद्दीमधील पावनगाव रोड या ठिकाणी टू सिस्टर्स सेलिब्रेशन लॉन या ठिकाणी काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही स्वतः आणि आमच्या पथकातील एपीआय कदम, पीएसआय सांगोळे आणि अन्य अंमलदार असे आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी रेड कारवाई केली। 10:30 वाजताच्या सुमारास आम्ही रेड कारवाई केली। असं या ठिकाणी 20 ते 22 लोक जुगार खेळताना दिसून आले। त्यामध्ये त्यांना यातील 16 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आणि 7 आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन खिडकीच्या पाठीमागच्या दरवाजातून पळून जाण्याचा यशस्वी झाले। अशा 16 आरोपींविरुद्ध आम्ही कळमना पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्याकरता देण्यात येत आहेत। यातील जे 16 आरोपी आहेत त्यांचे नावे गौरव गेनलाल यादव, वय 35 वर्ष, राहणार रघुजी नगर, म्हाडा क्वार्टर, पोलीस तुकडोजी पुतळा, रोशन आनंदराव उमरेडकर, वय 38 वर्ष, राहणार जुनी मंगळवारी, पोलीस स्टेशन लकडगंज, गणेश ज्ञानचंद नवेश, वय 41 वर्ष, राहणार टिमकी टोपऱ्याची वीर, कुणाल खूबचंद पाटील, वय 32 वर्ष, राहणार नंदनवन झोपडपट्टी, सागर भीमराव सोमकुवर, वय 28 वर्ष, राहणार स्वामीनगर, पोलीस स्टेशन कपिलनगर, संदीप भाऊरावजी नगरीकर, वय 28 वर्ष, राहणार हिवरी नगर, पोलीस स्टेशन नंदनवन, कैलास डोंगरे, वय 47 वर्ष, राहणार बिनाकी मंगळवारी, पोलीस स्टेशन यशोधरा नगर, हर्षल महादेव डेकाटे, वय 32 वर्ष, राहणार घास बाजार, चिंतेश्वर मंदिर, लकडगंज, त्याचबरोबर धर्मेंद्र राजेश शाहू, वय 31 वर्ष, राहणार ताजनगर, गली नंबर 5, मानकापूर, निकेश राजू श्रीपाते, वय 33 वर्ष, राहणार खरबी राधेकृष्ण अपार्टमेंट, पोलीस स्टेशन वाटोडा, प्रकाश रविसिंग, वय 28 वर्ष, राहणार कन्हान कांद्री, त्याचबरोबर अभिषेक अनिल गोरे, वय 22 वर्ष, राहणार गोळीबार चौक, टिमकी, पोलीस स्टेशन तहसील, आकाश रामू गुप्ता, वय 31 वर्ष, राहणार कळमना गाव, शेख रहमान वल्द गुलाम दस्तगीर, वय 45 वर्ष, राहणार हसनबाग, पोलीस स्टेशन नंदनवन, सचिन रमेश ढाले, वय 48 वर्ष, राहणार गोळीबार चौक, पोलीस स्टेशन पाचपावली, तुषार छोटूजी लोनारे, वय 39 वर्ष, राहणार जुना बगडगंज, प्लॉट नंबर 65, पोलीस स्टेशन नंदनवन। अशा प्रकारे 16 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि 7 आरोपी हे पळून गेलेले आहेत। यामधील जे आरोपी ताब्यात घेतले यांच्याकडून आम्ही काही 72,000 रोख रक्कम, त्याचबरोबर त्यांच्याकडचे एकूण 17 मोबाईल आणि पळून गेलेल्या आरोपींचे 5 मोबाईल असे 22 मोबाईल आणि 7 टू व्हीलर व्हेकल आणि 2 चारचाकी वाहने, अशा प्रकारे आम्ही एकूण 24,63,750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि आरोपींना पुढील कारवाई करता आम्ही पोलीस स्टेशन कळमना यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। त्यापैकी एक आरोपी जो आहे तो पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याच्या पाठीमागच्या बाजूनी दुसऱ्या घरावर त्यांनी उडी मारली, त्याच्या पायाला दुखापत झाली असताना त्याबद्दलची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन त्याला पुढील उपचाराकरता शासकीय रुग्णालय मेय हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे। तसेच इतर आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन कळमना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। यातील आरोपींचा अभिलेख तपासला असता यातील 3 ते 4 आरोपी यांच्यावरती अति गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामधील एक आरोपी विरुद्ध 30 गुन्हे दाखल असून त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, वाहन चोरी, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर सुद्धा जुगार कायदा अंतर्गत तसेच 307 अंतर्गत खुनाचा प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत। या आरोपींविरुद्ध कडक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आम्ही कळमना पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इतर जो आरोपींचा अभिलेख तपासून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याबाबतचे आम्ही सूचना केलेल्या आहेत। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आणि कोण अधिकारी या कारवाईमध्ये होते काय सांगाल? सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील सर, सह पोलीस आयुक्त रेड्डी सर
त्याचबरोबर ऍडिशनल सीपी क्राईम श्री दाभाडे सर, डीसीपी डिटेक्शन श्री दीपक अग्रवाल सर, एसीपी क्राईम श्री वैभव जाधव सर आणि आमच्या नेतृत्वामध्ये युनिट क्रमांक 5च्या पथकातील एपीआय कदम, PSI सांगोळे, त्याचबरोबर हवालदार प्रवीण भगत आणि इतर आमचे सर्व अंमलदार यांच्या एकत्रितपणे आम्ही सदरची कारवाई केलेली आहे आणि आरोपींना पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन कळमनाच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आरोपींकडून आम्ही एकूण 24,63,750 रुपयाचा मुद्देमाल, त्यामध्ये रोख रक्कम, वाहने आणि मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत.